की काही अन्नपदार्थ खाल्ले की वायू जास्त होतोय. गॅसेस होणे म्हणजे काय आहे की वायू जाणे है ना. वायू तयार कुठं होतो? इंटेस्टाईनमध्ये है ना. आतड्यामध्ये वायू तयार होतो. तो जास्त का होतो? म्हणजे तिथं जे इंधन चाललं आहे आतड्यामध्ये त्याच्यात काहीतरी गडबड आहे का नाही. मोटरसायकलमधनं धूर का निघतो? ऑइलमध्ये किंवा पेट्रोलमध्ये जर इम्प्युरिटी असेल तर धूर निघतो है की नाही जास्त. याचा अर्थ काय होतो? आपला वायू जास्त चालला आहे म्हणजे आपल्या खाण्यापिण्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तर आजपासनं एक फूड डायरी ठेवायची. रोज काय खातो हे लिहून ठेवायचं. आणि मोशनला किती वेळा झाली याच्याशिवाय गॅसेसचा त्रास किती आहे. 0 म्हणजे काही नाही, 10 म्हणजे खूप तीव्र. काही दिवसात अंदाज येईल स्वतःचा. प्रत्येकाचा 10 वेगळा असू शकतो. पण आपल्याला कम्पेअर करण्यासाठी असं लिहून ठेवायचं. आणि मग लक्षात येईल की काही अन्नपदार्थ खाल्ले की वायू जास्त होतोय. ओके. काही अन्नपदार्थ खाल्ले की होत नाही. हे बॅक्टेरियल फर्मेंटेशन असतं. एस्पेशली प्रोटीन्स प्रथिनांचं जीवाणूकडून फर्मेंटेशन होतं ना तेव्हा वायू जास्त तयार होतो. कळालं. तर जीवाणू जरी जास्त झाले, बॅक्टेरिया जरी जास्त झाले तरी वायू जास्त होतो. आणि बॅक्टेरिया पोटात इन्फेक्शन कशामुळे होतं? दूषित पाणी किंवा दूषित खाणं. आता मी तुम्हाला ट्रीटमेंट देतो पण हे वारंवार होऊ नये म्हणून यासाठी पहिलं काय करायचं? बेसिक सुधारणा करायच्या. पाणी चांगल्या फिल्टरचं पाहिजे. दुसरी गोष्ट खाणं. शक्यतो घरचं ताजं जेवण घ्यायचं. बाहेरचं खायचं नाही. तेलकट, तिखट, मसालेदार कमी, बेकरीचे आयटम, मैदा, फास्ट फूड हे सगळं कमी, बंदच. हे करून ट्रीटमेंट घेऊन बघा. जर बरं वाटलं पथ्य चालू ठेवा. जर अर्धवट बरं वाटलं तर आपण काही तपासण्या करू.